आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे वचननामा तयार केला जात आहे। त्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन पुण्याच्या पुढील 25-50 वर्षातील विकास व भवितव्याबद्दल पुणेकरांचे मत जाणून घेतील। त्यातून हा वचननामा तयार केला जाईल अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली। तर ही निवडणूक मोहोळ यांच्या नेतृत्वात लढणार असल्याची घोषणा कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। लवकरच महापालिका निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीच्या पुणे शहर कोर कमिटीची बैठक मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली। राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, ज्येष्ठ नेते दिलीप कांबळे, खासदार मेधा कुलकर्णी, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार योगेश टिळेकर, श्रीनाथ भीमाले यांच्यासह विस्तारित कोर कमिटीचे सदस्य यावेळी उपस्थित होते। महापालिका निवडणुकीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नियमित प्रक्रियेचा भाग म्हणून ही प्राथमिक बैठक झाली। भाजपची यंत्रणा 12ही महिने कार्यरत असते, परंतु निवडणुकीच्या दृष्टीने शहर पातळीवर आणखी काय करता येईल याचे प्राथमिक नियोजन या बैठकीत झाले। पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या पाहता इच्छुकांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजपासून 2 दिवस शहर कार्यालयात अर्ज मागवले जातील। हे अर्ज प्रदेश कार्यालयाकडे पाठवले जातील। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार कोर कमिटी चर्चा करून पुढील निर्णय घेईल, असं मोहोळ यांनी सांगितलं। भाजपचा वचननामा तयार करण्याचे कामही सुरू झाले आहे। त्यासाठी प्रत्येक प्रभागात कार्यकर्ते घरोघरी जातील, पुणेकरांशी चर्चा करतील। पुढील 25-50 वर्षातील पुण्याचे भवितव्य, पुण्याच्या विकासाबाबत पुणेकरांच्या अपेक्षा जाणून घेतील। यात सर्वसामान्यांच्या अपेक्षांबरोबरच विविध विषयातील तज्ज्ञांशी संवाद साधून त्यांचे मतही विचारात घेतले जाईल, असंही यावेळी बोलताना मोहोळ यांनी सांगितलंय। निवडणुकीला सर्वात प्रथम उमेदवारी अर्ज जे काही मागवायचे, आज गेले काही दिवस जे आम्ही पाहतो की प्रचंड प्रमाणामध्ये कार्यकर्ते असतील, कार्यकर्त्यांची एकूण संख्या पाहता मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल होतील अशा पद्धतीचं उमेदवारी अर्ज नाही, म्हणजे उमेदवारी मागण्यासाठीचं पक्षाकडचे इच्छुकांचे अर्ज हे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येतील असा आज आमचं एकूणच अंदाज आहे। त्याच्यामध्ये आजपासूनच शहर कार्यालयामध्ये माननीय शहराध्यक्ष आणि त्यांच्या सोबतची टीम या ठिकाणी जी काम करणार आहे, त्यांच्यामध्ये पूर्णपणे आज आणि उद्या 2 दिवस हे उमेदवारी अर्ज, इच्छुकांचे अर्ज पूर्णपणे जेवढे येतील ते प्रदेशाला, जी काही प्रदेश म्हणून आमची त्याच्यामध्ये जी यंत्रणा लागली आहे त्याच्यामध्ये मग ते जे इच्छुकांचे अर्ज ते प्रदेशाकडे दिले जातील आणि मग त्यानंतर पुन्हा सातत्यानं या सगळ्या विषयामध्ये ती शॉर्टलिस्ट होईल। त्याच्यामध्ये काय उमेदवारी द्यायचं त्याच्यावरती या बैठकांमध्ये होईल आणि मग शेवटी प्रदेशाबरोबर माननीय देवेंद्रजी असतील, आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, त्याच्याबरोबर आमची कोर कमिटी अशा पद्धतीनं अंतिम त्याला स्वरूप देण्याचं काम त्यानंतर होईल। दुसरं, प्रत्येक निवडणुकीला सामोरं जाताना भारतीय जनता पार्टी म्हणून आमचा एक जाहीरनामा जो आम्ही नेहमीच देतो, त्याला आम्ही जाहीरनाम्यापेक्षा नेहमी वचननामा असं म्हणतो। त्यामुळे लोकसभा असेल, विधानसभा असेल, मागची महानगरपालिका या सगळ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं जाहीरनामा जाहीर केल्यानंतर त्याचा जितका जास्त 100% त्याच्यावरती त्याचा अंमलबजावणी कशी होईल याचा विचार आम्ही सातत्यानं केला आणि शेवटी एक राजकीय पक्ष म्हणून ज्यावेळेला लोकांना आपण शब्द देतो, लोकांना आपण एक जाहीरनामा म्हणून आपण आमच्यावरती विश्वास ठेवल्यानंतर पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये या शहरासाठी काय करणार आहोत ही जेव्हा भूमिका आम्ही जाहीरनाम्याच्या माध्यमातून मांडणार आहोत, तत्पूर्वी याच्यामध्ये एक विचार आम्ही सगळ्यांनी एकमतानं असा झाला की आज यावेळेचा जाहीरनामा तर निश्चितपणे त्याच्यामध्ये आमच्या संघटना म्हणून, पक्ष म्हणून अनेक आमचे नेते त्याच्यामध्ये काम करणार आहेत। त्याच्यामध्ये आमचे सिद्धार्थ शिरोळे असतील, आमचे मेधाताई असतील, एकूण ही काही मंडळी तर करतीलच, पण शहरातल्या प्रत्येक घरामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा मॅक्झिमम जितक्या घरामध्ये पोहोचता येईल, पुणेकरांकडनं पुण्याच्या पुढच्या 5 वर्षाच्या एकूण विकासासाठी, पुण्याच्या भविष्यासाठी, पुण्याच्या 25-50 वर्षाचा पुढचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्याला पुणेकरांकडनं आम्ही सूचना मागवणार आहे, पुणेकरांचे विचार मागवणार आहे की ज्याच्यामध्ये नेमकं या पुण्याच्या भविष्याचा विचार करता पुणेकरांच्या मनामध्ये काय, कारण पुणे हे तसं आपण विद्वानांचं शहर आहे। पुण्यामध्ये खूप मंडळी अशी आहेत की अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोठी मंडळी आहेत अशी की ज्यांनी मोठं काम केलेलं आहे, अशी माणसं खूप आहेत। त्यामुळे अशा माणसांच्या काही व्यक्तिगत स्वरूपातल्या गाठीभेटी असतील आणि सर्वसामान्य आमचा पुणेकर तो त्याच्या परिसरात राहतो। आज शेवटी महानगरपालिका म्हणजे तुमच्या दैनंदिन ज्या गरजा आहेत, दैनंदिन समस्या आहेत, त्याच्या संदर्भात त्याला काय वाटतं, त्याच्या काय अडचणी आहेत, त्याला भविष्याचा विचार करताना त्याची काय सूचना आहे,
ह्या सगळ्याचा विचार करताना पुणेकरांकडनं जाहीरनामा करण्यासाठी म्हणून पुणेकरांकडनं त्यांचे विचार, त्यांची मतं आम्ही या निमित्तानं मागवणार आहोत. बाकी प्रभागनिहाय संघटना म्हणून आमचे शहराध्यक्ष या पुढच्या काही दिवसांमध्ये जेवढे शहरात आता 41 प्रभाग नवीन झाले त्या 41 प्रभागांमध्ये शहराध्यक्ष, आमची शहराची प्रमुख टीम, आम्ही काही ठिकाणी ज्यांना आम्हाला बाकी आम्ही सुद्धा सगळं म्हणून प्रत्येक प्रभागनिहाय संघटनात्मक बैठकांचा एक नियोजन पुढच्या काळामध्ये आम्ही केलंय. त्यामुळे शहरातल्या सगळ्या प्रभागामध्ये एक निवडणुकीच्या तयारीसाठी म्हणून संघटनात्मक रचना असेल, आमची बूथ यंत्रणा असेल, तिथल्या कार्यकर्त्यांची मानसिकता, कार्यकर्त्यांचे विचार, त्यांचं म्हणणं, संवाद हे सगळं या निमित्तानं करण्यासाठी म्हणून प्रत्येक प्रभागनिहाय आमचे शहराध्यक्ष या सगळ्या पुढच्या काळामध्ये आज बैठकांचं नियोजन आम्ही केलं. म्हणजे जाहीरनाम्याच्या माध्यमातून पुणेकरांशी आम्ही संवाद साधणार आहोत आणि संघटना म्हणून या निमित्तानं आम्ही कार्यकर्ता असेल, कार्यकर्त्यांची भावना असेल, तिथलं कामाचं स्वरूप असेल, या सगळ्यावरती एक चांगल्या पद्धतीचं एक नियोजन बैठकीच्या माध्यमातून आम्ही करतो. नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका आटोपल्या. आता महानगरपालिका निवडणुका आधी की जिल्हा परिषद निवडणुका आधी याचं निवडणूक आयोग निर्णय करेल, परंतु महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्याचं मानून भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आज आमची कोअर कमिटी आणि एक्सटेंडेड कोअर कमिटी दोन्ही बैठका झाल्या. केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत.